आईवडिलांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत असून त्यांच्या संस्कारांनीच आपलं जीवन घडवल्याचं केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे भाजपा उमेदवार नितीन गडकरी यांनी म्हटलंय। आपल्यासारखेच पंतप्रधान मोदीही शिवभक्त असल्याचं त्यांनी नागपुरातील एका सभेत सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गडकरींनी स्तुती केली, तर आपले प्रतिस्पर्धी नाना पटोले यांना चांगलेच टोले लगावले। आणि माझ्या जीवनामध्ये माझ्या आई वडिलांपेक्षाही माझं दैवत कोणतं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत। माझ्या आई वडिलांपेक्षाही जास्त प्रेम माझं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल। लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्या संस्काराने आम्हाला घडवलं। राजा कसा असावा, मुलगा कसा असावा, पुत्र कसा असावा, पिता कसा असावा, याचं मूर्तिमंत आदर्श उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आपण परमेश्वराच्या रूपाने प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण या दोघांकडे आपण भगवान म्हणून, परमेश्वर म्हणून बघतो। पण त्या बऱ्याच जुन्या काळामध्ये आपल्याला रामायण आणि महाभारताचा इतिहास माहिती आहे। भगवान श्रीकृष्णाचं आणि प्रभू रामचंद्राचं जीवनचरित्र आपल्याला माहिती आहे आणि त्यांच्या गुणपूर्तेमुळे त्यांना देवत्व प्राप्त झालं। आणि म्हणूनच प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णानंतर ज्याला देवत्व प्राप्त झालं, आपण ज्याला खऱ्या अर्थाने संपूर्णपणे देवाच्या रूपाने स्वीकारलं, अशी विभूती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आणि त्यामुळे शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र, भारत हा कसा असला पाहिजे याच्यावर मेटेसाहेब खूप अभ्यास आणि अध्ययन झाले। मी जसा शिवभक्त आहे तसे नरेंद्र मोदी देखील प्रखर शिवभक्त आहे। आणि आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा अंतिम आहे। मी नागपूरमध्ये पहिल्या 5 वर्षात ठरवलं होतं की मी 50,000 तरुण मुलांना नागपुरात मिहानमध्ये रोजगार देईन। त्यावेळी आमचे जुने मुख्यमंत्री आले, त्यांनी आमच्या मिहानचे बँडाला वाजवलं पडलं, पृथ्वीराज चव्हाण यांनी कामच बंद केलं। आता ते सुरू करायला देवेंद्रजी आल्यावर वेळ लागला, परंतु 50,000 जुने शकलो, पण या 5 वर्षात 25,000 तरुण मुलांच्या हाताला रोजगार दिला। आणि मी आता सगळ्या जगातल्या कंपन्यांना नागपूरला या, आधीच प्रेमजी पासून तर एससीएलची इंडस्ट्री आहे, त्यांनी 2,000 मुलांना रोजगार दिला। पहिले ते माझ्याकडे प्लॉट वापस मागायला आले, मला पैसे वापस करतो। मी सांगितलं पैसे वापस करतो एका आठवड्यात, पुन्हा माझ्याकडे यायचं नाही, माझी नोकरी संपली। ते म्हणजे तुम्ही असं कसं म्हणता? मला नागपूर माझा आहे आणि तुम्ही येत नाही, तुम्ही वापस राहता, असं कसं? तुम्ही या, तुमची अडचण मी सोडवतो। देवेंद्रजी मी सोडवली। त्यांनी 2,000 मुलांना रोजगार दिला। 1,80,000 कोटी रुपयाची कंपनी आहे जगातल्या 5 कंपन्यांमध्ये। आणि आता त्यांनी मला पुढच्या 2 वर्षात अजून 12,000 मुलांना नागपुरात रोजगार द्यायचं होतं। म्हणजे आमच्या इथल्या सगळ्या इंजिनियरला, आयटीला इथे काम आहे। आणि म्हणून मला विश्वास आहे की आपल्या समाजातली ही प्रगती आणि विकास याला योग्य दिशा देण्याची जबाबदारी नेतृत्वाची आहे। आणि म्हणून यावर्षी मी 5 वर्षामध्ये पुन्हा 50,000 मुलांना रोजगार कसा मिळेल याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याकरता काम करणार आहे।